गणपती बाप्पा मोरया. 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत, ते मनापासून करा. वृषभ राशीबद्दल 2026 मध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता ह्याआधी आपण पाहिल्या आहेतच. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्येही लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत, म्हणजेच नेमकं काय करावं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फळ मिळवण्यासाठी कर्म करावंच लागतं. ग्रह गोचरानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना 2 वेगवेगळ्या टप्प्यात विभागलेला आहे. पहिल्या अर्ध्या महिन्यात सावधपणा महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात योग्य दिशा पकडणं गरजेचं आहे. म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया. जानेवारी 2026 पहिला अर्धा महिना म्हणजे साधारण 13 जानेवारी पर्यंतच्या काळात वृषभ राशीने घाई टाळणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. या काळात वृषभ राशीने काय करावं? तर नंबर 1, कर्ज आणि उधारी टाळा. या काळात नवीन कर्ज घेणं किंवा कोणाला पैसे देणं टाळलेलं बरं. नंबर 2, पैशांबाबत धोका घेऊ नका. मोठी गुंतवणूक, नवीन आर्थिक प्रयोग सध्या करू नका. नंबर 3, आरोग्याकडे लक्ष द्या. थकवा, कमजोरी किंवा मानसिक ताण दुर्लक्ष करू नका. नंबर 4, घरात वाद टाळा. जुने विषय उकरून काढणं या काळात नुकसानदायक ठरू शकतं. नंबर 5, गोष्टी सगळ्यांना सांगू नका. तुमचे प्लॅन, आर्थिक बाबी सर्वांसमोर मांडू नका. आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो. साधारण 13 जानेवारी नंतर आता परिस्थिती बदलायला सुरुवात होते. या टप्प्यात वृषभ राशीसाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळण्याची शक्यता वाढते. पण ती दिशा पकडण्यासाठी योग्य कृती करणं गरजेचं आहे. या काळात वृषभ राशीने काय करावं? तर नंबर 1, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. स्वतःहून सगळं ठरवण्यापेक्षा अनुभव असलेल्या व्यक्तींचा ऐका. नंबर 2, शिक्षण आणि ज्ञानावर लक्ष द्या. नवीन माहिती, नवीन कौशल्य या काळात पुढे उपयोगी ठरेल. नंबर 3, प्रवास किंवा महत्त्वाचे निर्णय नियोजनाने घ्या. घाई नको, सगळं ठरवूनच पुढे जा. नंबर 4, योग्य मार्ग निवडा. शॉर्टकट टाळा. प्रामाणिक मार्ग या काळात जास्त फायदेशीर ठरेल. नंबर 5, लहान दान किंवा मदत करा. कोणाची मदत केल्यास तसेच धार्मिक कार्यासाठी दानधर्म केल्यास त्याचा परिणाम तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी 2026 वृषभ राशीसाठी पहिला अर्धा महिना नुकसान टाळण्यासाठी आणि दुसरा अर्धा महिना योग्य दिशा मिळवण्यासाठी आहे. आता आपण पटापट उरलेल्या सगळ्या महिन्यात वृषभ राशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत. वृषभ रास फेब्रुवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 12 फेब्रुवारी. तर ह्या काळात काय करायचं? काम टाळू नका. वरिष्ठांशी नम्र राहा. अपूर्ण काम पूर्ण करा. अहंकार टाळा. हा टप्पा जबाबदारी निभावण्याचा आहे. दुसरा टप्पा 13 ते 29 फेब्रुवारी. तर ह्या काळात काय करायचं? ओळखी वाढवा. उत्पन्नाच्या संधी ओळखा. टीमवर्क स्वीकारा. अपेक्षा वास्तववादी ठेवा. हा टप्पा मेहनतीचं फळ दिसण्याचा आहे. वृषभ रास मार्च 2026 पहिला टप्पा 1 ते 14 मार्च. तर ह्या काळात काय करायचं? खर्चावर नियंत्रण ठेवा. विश्रांती घ्या. गुप्त गोष्टी गुप्त ठेवा. दुसरा टप्पा 15 ते 31 मार्च. तर ह्या काळात काय करायचं? स्वतःसाठी निर्णय घ्या. नवीन सुरुवात करा. आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ रास एप्रिल 2026 पहिला टप्पा 1 ते 13 एप्रिल. तर ह्या काळात काय करायचं? घाई टाळा. खर्च जपून करा. मानसिक शांतता ठेवा. दुसरा टप्पा 14 ते 30 एप्रिल. तर ह्या काळात काय करायचं? आर्थिक नियोजन करा. कुटुंबात संवाद ठेवा. बोलण्यात संयम ठेवा. वृषभ रास मे 2026 पहिला टप्पा 1 ते 14 मे. तर ह्या काळात काय करायचं? नवीन प्रयत्न सुरू करा. लिखाण, बोलणं फायदेशीर ठरेल. भावंडांशी संबंध सुधारा. दुसरा टप्पा 15 ते 31 मे. तर ह्या काळात काय करायचं? घरगुती विषय शांततेने हाताळा. वाहन किंवा जमीन निर्णय जपून घ्या. भावनिक संतुलन ठेवा. वृषभ रास जून 2026 पहिला टप्पा 1 ते 14 जून. तर ह्या काळात काय करायचं? शिकणं सुरू ठेवा. सर्जनशील काम करा. मुलांशी संयम ठेवा. दुसरा टप्पा 15 ते 30 जून. तर ह्या काळात काय करायचं? दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा. वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ रास जुलै 2026 पहिला टप्पा 1 ते 15 जुलै. तर ह्या काळात काय करायचं? जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा. भागीदारी जपून करा. गैरसमज टाळा. दुसरा टप्पा 16 ते 31 जुलै. तर ह्या काळात काय करायचं?
धोका टाळा, कर्ज उधारी जपून करा, मानसिक स्थैर्य ठेवा. वृषभ रास ऑगस्ट 2026 पहिला टप्पा 1 ते 16 ऑगस्ट. तर ह्या काळात काय करायचं? धार्मिक कार्य आणि दान करा, गुरुजनांचा सल्ला घ्या, लांब प्रवास नियोजनाने करा. दुसरा टप्पा 17 ते 31 ऑगस्ट. तर ह्या काळात काय करायचं? कामात सातत्य ठेवा, वरिष्ठांशी योग्य संवाद ठेवा, जबाबदारी स्वीकारा. वृषभ रास सप्टेंबर 2026 पहिला टप्पा 1 ते 16 सप्टेंबर. तर ह्या काळात काय करायचं? सामाजिक संपर्क वाढवा, उत्पन्नाच्या संधी पहा, मित्रांची मदत घ्या. दुसरा टप्पा 17 ते 30 सप्टेंबर. तर ह्या काळात काय करायचं? खर्चावर नियंत्रण ठेवा, विश्रांती घ्या, गोष्टी गुप्त ठेवा. वृषभ रास ऑक्टोबर 2026 पहिला टप्पा 1 ते 17 ऑक्टोबर. तर ह्या काळात काय करायचं? आरोग्यात सुधारणा ठेवा, स्वतःचे निर्णय घ्या, आत्मविश्वास वाढवा. दुसरा टप्पा 18 ते 31 ऑक्टोबर. तर ह्या काळात काय करायचं? आर्थिक शिस्त ठेवा, घरात शांतता ठेवा, बोलण्यात गोडवा आणा. वृषभ रास नोव्हेंबर 2026 पहिला टप्पा 1 ते 15 नोव्हेंबर. तर ह्या काळात काय करायचं? नवीन प्रयत्न करा, प्रवास फायदेशीर ठरेल, आत्मविश्वास ठेवा. दुसरा टप्पा 16 ते 30 नोव्हेंबर. तर ह्या काळात काय करायचं? घरगुती निर्णय शांततेने घ्या, भावनिक संतुलन ठेवा, जुन्या प्रश्नांचा निपटारा करा. वृषभ रास डिसेंबर 2026 पहिला टप्पा 1 ते 15 डिसेंबर. तर ह्या काळात काय करायचं? शिकणं सुरू ठेवा, सर्जनशील काम करा, मुलांशी संयम ठेवा. दुसरा टप्पा 16 ते 31 डिसेंबर. तर ह्या काळात काय करायचं? दिनचर्येत सुधारणा करा, वाद टाळा, वर्षाचा आढावा घ्या. आता ह्यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर उपायांकडे वळूयात. 2026 हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे. म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा. आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि 2026 मधील ग्रहदोष कमी करेल. म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा. पण त्याबरोबरच वृषभ राशीला शत्रुग्रहांचा त्रास होऊ नये म्हणून दररोज आंघोळीनंतर हनुमान चालीसा म्हणावी. आणि वृषभ राशीला आणि त्या योगे तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप सुरू ठेवावा. जर तुम्ही जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत हे डूल्स पाळले तर 2026 मध्ये वृषभ राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल. गणपती बाप्पा मोरया.